स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मैत्रिणींनो, स्वामी महाराज म्हणतात, जेव्हा तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात होते तेव्हा तुमच्या घरात विनाकारण भांडणे होतात, अंगात तुमच्या त्राण राहत नाही आणि नशिबाची साथ योग्य पद्धतीने तुम्हाला मिळत नाही आणि तुम्ही खूप कष्ट करूनही पैसा तुमच्या घरात टिकत नाही. जर तुमच्या सोबत असं होत असेल तर समजून घ्या की तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा फार प्रमाणात वाढलेली आहे. तर मैत्रिणींनो, यावर तुम्ही काळजी करू नका. स्वामी महाराज याच्यावर तुम्हाला एक उपाय सांगणार आहेत. तो उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि 21 दिवसाच्या आत तुमच्या विचारांमध्ये, घरामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल. घरात सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होईल. घरातील जे आजारी पडण्याचं प्रमाण होतं ते कमी होईल आणि जे काही कष्ट करूनही तुमच्या घरात पैसा टिकत नव्हता तर तुम्हाला लक्ष्मीही प्राप्त होईल. तर कोणता उपाय आहे हे आपण जाणून घेऊया. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या महत्वाची माहिती आज तुम्हाला मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, स्वामी म्हणतात, लेकरा तू बाहेरच्या व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या महत्वाची माहिती आज तुम्हाला मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, स्वामी म्हणतात, लेकरा तू बाहेरच्या जगाशी तर लढू शकतोस, पण जेव्हा तुझ्याच घरात नकारात्मकता येते, जेव्हा तुझ्या सोबतच वाईट होते, तुझ्या कुटुंबियातील व्यक्तीवर जेव्हा दुःख येते तेव्हा तू मात्र खचून जातोस. घरात सुख शांती हवी असेल तर एक काम कर. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तू मुख्य दरवाजा उघडून उंबरठ्याचा नमस्कार कर आणि जेव्हा तू देवपूजा करून जेव्हा देवासमोर दिवा लावशील तेव्हा तुझ्या मनात जी तुझी प्रगती रोखत आहे हे सगळे आधी तू स्वामींच्या चरणी सोडून दे. जे तुझ्या मनामध्ये काही वाईट आहे, जे काही तुझ्या मनामध्ये दुःख आहे, जे तुला त्रास देत आहे, ते सर्व काही तू स्वामींच्या चरणी सोडून दे आणि अगदी समर्पण भावनेने, निस्वार्थपणे, निर्मळ स्वच्छ मनाने स्वामी सेवा कर आणि जे काही तुझं कार्य आहे ते कर. नक्की त्यामध्ये तुला यश प्राप्त होईल. कारण जोपर्यंत मन स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्या कोणतं यश प्राप्त होत नाही की कोणतंही कार्यात आपण यशस्वी होत नाही आणि आपल्या मार्गात अडथळेही तोपर्यंत कमी होत नाही. त्यामुळे पहिला उपाय हा तू कर की मनातील सर्व जे घाण आहे ते स्वामींच्या चरणी सोडून दे आणि तू स्वामी सेवा कर, नामस्मरण कर, तारक मंत्र म्हण, चांगल्या कार्यात तुझा वेळ घाल. असा हा एक स्वामींचा उपाय आहे. दुसरा उपाय स्वामी महाराज सांगतात, जेव्हा घरातील गरिबी आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी एक छोटासा एक उपाय तू रोज कर. रोज संध्याकाळी देवपूजेच्या वेळी घरात एक भीमसेनी कापूर मातीच्या दिव्यामध्ये ठेव. त्यामध्ये 2 लवंगा टाक, 4-5 अक्षताचे दाणे टाक, 1-2 कडुलिंबाचे पाने टाक आणि ते पेटव आणि ते पेटवून सगळ्या घरामध्ये त्याचा धूप फिरव आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र सर्व घर गुंजू दे. घंटाचा नाद कर, ज्याने जी नकारात्मक ऊर्जा घरात आहे, तुझ्या मनात आहे, दारात आहे ती नष्ट होऊन धुरासोबत बाहेर जाईल आणि तुझ्या सोबत सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल. आणि जिथे स्वच्छता आणि नामस्मरण असते तिथे स्वामी महाराजांचा वास अखंड चालू असतो. त्यामुळे हा उपाय तू नक्की करून बघ. तसेच संध्याकाळी एक दिवा लाव, मुख्य दरवाजाजवळ तिळाचा एक दिवा लावा. तसंच एक मिठाचा उपायही करू शकता. एका वाटीत सेंधव मीठ घ्या आणि घराच्या कोपऱ्यात ठेवा. दर ते 7 दिवसांनी आठवड्याला बदलत राहा. तसे धूप आणि
उदबत्तीशी आपण करू शकतात. गुगुळ, लोहबान किंवा कापूरचा धूप घरात दाखवा. याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पाण्याचाही उपाय तुम्ही करू शकता. तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात थोडे गंगाजल टाका आणि घरात ते शिंपडा आणि स्वामींचा मंत्र म्हणा. नीम पानांचा उपाय पण काही नीम पाने घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा आणि दरवाजाला ते बांधा. त्यानेही नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आणि सर्वात शेवटी नामस्मरण करा, प्रार्थना करा, स्तोत्र म्हणा, भजन म्हणा, कीर्तन म्हणा. दररोज श्री स्वामी समर्थ नामाचा जाप करा. 108 वेळा करा, 11 वेळा करा, 11 माळी करा. जसे तुम्हाला जमेल तुमच्या वेळेनुसार कधीही कुठेही तुम्ही नामस्मरण करू शकता. याला वेळेची मर्यादा नसते. फक्त जेव्हा करता तेव्हा मन स्वच्छ आणि निर्मळ ठेवा. कारण स्वामींचे नामस्मरण हेच सर्वात मोठे आपले संरक्षण आहे. स्वामींची कृपा आणि नामस्मरणाने सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. हे अशी आहे आपल्या स्वामींची कृपा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मैत्रिणींनो, माहिती आवडली तर एक लाईक आणि एक शेअर नक्की करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.